our guest of honor, Mrs. Rajashri Arvind Gagre, Madam, to share her views. विद्यानंद भवन स्कूलच्या ॲन्युअल डेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित स्कूलचे संस्थापक आदरणीय पाटील सर, तसेच सुप्रिया पाटील मॅडम, श्वेता पाटील मॅडम डायरेक्टर आणि आजचे चीफ गेस्ट महेश लोंढे सर, डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, तसेच कर्नुरे सर, ज्यांच्याबरोबर बोलताना आत्ता मला सुप्रिया मॅडमकडून समजलं की 90+ एज असूनही आजही ते इतके उत्साहाने स्टेजवर बसले, पुरस्कार दिले, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अतिशय एकदम एनर्जेटिक व्यक्तिमत्व जगन सर आणि उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, माता भगिनी. खरं तर ॲन्युअल डे गॅदरिंग म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातलं एक लहानपणीचे दिवस जर आठवले तर वर्षभर ज्याची आपण वाट पाहतो. गॅदरिंगच्या दिवशी मी कशात भाग घेणार, कसा ड्रेस घालणार, काय करणार, कसं असेल गॅदरिंग, ही तयारी. आज जरी आपल्याला हा 3 तासाचा कार्यक्रम दिसत असेल तर ही 1 महिनाभर तयारी चाललेली असते, प्रॅक्टिस वगैरे सगळं. आणि थीम अतिशय आवडलेली मला ही वुमन एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंट म्हणजे काय तर सक्षमीकरण. तर आजकाल हा शब्द सगळीकडेच आपल्याला ऐकायला मिळतोय की वुमन एम्पॉवरमेंट झालं पाहिजे, महिला सक्षम झाल्या पाहिजे. शासनाने 50% आरक्षण दिलं आहे महिलांना, म्हणजे मुली पण आल्या 18च्या अबोव आपण असं समजू. पण सक्षमीकरणाचा खरा अर्थ मी सांगेल, कारण महेश सरांनी जे सांगितलं ते मी रिपीट करणार नाही. त्याच्यावर तुम्ही मनन करायचं की सरांनी सांगितलं की मी काय बोललो, तुम्ही काय ऐकलं, घरी जाऊन त्याच्यावर काय विचार केला, हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यावर विचार केला तर बरंच होईल की त्यांनी जसं सांगितलं की वाचन वाढवा किंवा रीडिंग आणि स्क्रायबिंग, लिखाणाचंही तितकंच महत्त्व आहे की लिखाणाने माणसाला त्या गोष्टी आपल्याला परत नव्याने शिकायला मिळतात. किंवा वाचणारा माणूस एकाच आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगत असतो. मलाही स्वतःला वाचायला खूप आवडतं आणि त्यांनी किरण दिदींचं जे उदाहरण दिलं तर आपल्या सगळ्यांनाच लागू होतंय की कष्ट करायच्या वयात जर आपण मजा केली तर मजा करायच्या वयामध्ये कष्ट करावं लागतं. तर हे परफेक्ट एक्झाम्पल दिलं आहे सरांनी. तर आता सक्षमीकरणावर मी असं बोलेल की आजकाल जर आपण पाहिलं की उच्च शिक्षित मुली होतात, मग लग्न होतं. तर आता माझ्या शेजारी तर तहसीलदार मॅडम बसलेले आहे. सरांचं उदाहरण छान आहे की दोघांना मी बसल्या बसल्या बोलले की कष्टाने तुम्ही एक सर्वोच्च स्थान प्राप्त केलेलं आहे. इट्स नॉट अ जोक की आय-आर आणि तहसीलदार छान कॉम्बिनेशन आहे सरांचं. तर UPSC क्रॅक करून त्यांनी ह्या स्टेजला आले, म्हणजेच त्यांनी वाचनाचं जे महत्त्व सांगितलं नक्कीच महत्त्व आहे. तर सक्षमीकरण कसं असावं, तर उच्च शिक्षित मुली जेव्हा लग्न करताना अटीतटी टाकतात, मग मला असं स्थळ पाहिजे तसं, त्याच्यामध्ये थोडं वय होतं, मग नंतर मुली पायावर उभ्या असतात आणि जे स्थळ येतं तर मग तिथं गेल्यानंतर ठीक आहे तुमची शैक्षणिक पात्रता वाढलेली असते, तुमचा इन्कम वाढलेला असतो, पण त्या घरामध्ये मी सून म्हणून जाते आणि माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत किंवा स्त्रियांनी काय केलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणत मी की पुरुषप्रधान संस्कृती आहे मग स्त्रियांना दडपण आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं मी हे सांगेल की आपली मराठी संस्कृती, मराठी अस्मिता जपली पाहिजे. माझा आवडता विषय आहे की काही केसेस अशा येतात की लग्न झाल्यानंतर जीन्स घालू दिली नाही म्हणून डिवोर्स झाले. तर अशा शिक्षणाचा उपयोग काय, ज्या शिक्षणामुळं जर आपण कुटुंब व्यवस्थित ठेवू शकत नाही, आपल्या मुलांना संस्काराबद्दल तर सरांनी सांगितलेलंच आहे की आपल्याला फॉलो करत असतात मुलं की जेव्हा वडील घरात असतात त्यांना कोणीतरी विचारायला येतं, आई मुलाला सांगते घरातून की पप्पा घरात नाही सांग, तिथूनच तो मुलगा खोटं बोलायला शिकतो. कारण आपण मुलांना जे शिकवतो तेच मुलं फॉलो करून शिकत असतात. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की पालकांनाही एक सांगेल की मुलांना थोडं नकार, म्हणजे मुलींना विशेषतः जास्त मुलींची संख्या दिसते की घरामध्ये नकार ऐकायची सवय नसते आणि लग्न झाल्यानंतर किंवा नोकरीच्या ठिकाणी बॉसचं जर काहीतरी आपल्याला मनाविरुद्ध घडलं आणि नकार आला तर आत्महत्येपर्यंत पाऊल उचललं जातं. म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग काय, फक्त शैक्षणिक म्हणजे आपण डिग्री घेतली म्हणूनच आपण सक्षम झालो का, नाही. तर सर्वांग सरांनी चौफेर व्यक्तिमत्व जो एक शब्द वापरलाय की आपल्याला समाजामध्ये कसं बसायचं, उठायचं, माणूस म्हणून कसं जगायचं, कुटुंबामध्ये आपली काय भूमिका असावी, आपल्या शेजारी पाजारी आपलं काय वर्तन आहे, कामाच्या ठिकाणी काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामधून आपलं व्यक्तिमत्व प्रदर्शित होत असतं. तर मुलींना जर नकार, म्हणजे समजा आमच्या आईची आम्हाला जी शिकवण होती की पूर्वी शाईचे पेन असायचे, शाईची नीप तुटल्यानंतर जर आईला आम्ही मागायचो, वडिलांना नव्हतं मागत, ही नीप तुटली तर आई म्हणायची पहिली नीप दाखव, खरंच तुटली का खराब झाली का. मग त्यानंतर 1 दिवसांनी ठीक आहे तो पेन वापरायला
तुला जोपर्यंत तो बंद पडत नाही तोपर्यंत मिळणार नाही दुसरं, आणि मग दुसरी नीप मिळायची. म्हणजे तिथून एक नकार पचवून आपल्याला संयम वाढतो. तर आज पालकांचं एक म्हणणं आहे की आम्हाला जे मिळालं नाही ते आम्हाला मुलांना द्यायचे, म्हणून मी हे असेल त्याच्यामध्ये की नकार देत नाही आपण मुलांना, की मुलांना वस्तू दिल्या, चांगल्या गोष्टी दिल्या. समजा तू इतके मिळवले 10वीला तर तुला आयफोन देऊ किंवा तुला बाईक घेऊ, हे आपण सांगतो मुलांना कशासाठी, की त्यांनी त्या निमित्ताने अभ्यास करावा. पण तिथूनच खरं तर आमिषाची सवय लागते मुलांना. तर मला असं वाटतं की हे सांगण्यापेक्षा की त्याच्यातून त्याला काय होणार आहे पुढं, की तुला 10thला इतके आले तर तुला CETला इतके मिळतील, मग तुझं आम्हाला असं फ्युचर करायचं चाललं आहे, असं करिअर करायचं चाललं हे सांगावं. कारण आमिषाची जर एकदा सवय लागली तर तशीच सवय नोकरीमध्ये लागते, लाचखोरी लागते, पुढं आपल्या आयुष्यामध्ये ती सवय लागते की मला हे केलं तर काय मिळणार. म्हणजे टेक अँड गिव्ह पॉलिसी असते पण त्याचा अतिरेक होतो बऱ्याच वेळा. आणि मुलींना मी हेच सांगेल की आपल्या अपेक्षा अवांतर अपेक्षा नसावा. कारण जेव्हा आम्ही युरोपला गेलो तेव्हा पाहिलं की महिला खूप काम करत आहेत तिथं, किंवा भूतानला गेलो तिथंही पाहिलं की स्त्रीप्रधान संस्कृती. म्हणजे अगदी मोबाईलचे दुकान असू द्या किंवा हॉटेलमध्ये वेटर म्हणून रिसेप्शनलाही स्त्रिया दिसतात. की असं वेगळं नाही की आपण काम करतो म्हणून घरामध्ये आपल्याला वेगळी ट्रीटमेंट पाहिजे, किंवा एक दोघं फोड्या सिरियल आपण म्हणतो की तिथे स्त्री पुरुषमध्ये एक कॉम्पिटिशन दाखवतात. म्हणजे ती कॉम्पिटिशन नसतेच मुळात, स्त्री पुरुष पूरक असतात एकमेकाला. वेली झाडाचा आधार घेऊनच उंच जात असते. मी नेहमी सांगते, तुम्ही कितीही यशाच्या शिखरावर जा, पण तुम्हाला जर तुमचं कुटुंब सांभाळता आलं नाही तर त्या यशाचा उपयोग होत नाही. कारण आजही जर कुठंही जाताना मी सांगते की आम्ही घरातलं पहिलं पाहून मग बाहेर जातो, की आम्ही शिक्षण घेतलं मग ठीक आहे कंपनी चालवतोय, महिलांची संस्था चालवतोय म्हणून घरामध्ये लक्ष नाही, असं नाही. आपलं कुटुंब ही पहिली प्रायोरिटी आहे. आणि थोडक्यात एकच सांगेल की जाता जाता प्रत्येकाला वाटतंय माझ्याकडं छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरामध्ये पाहिजे, पण आपण जिजाऊ होणं गरजेचं आहे. कारण संस्कार हे घरातून होत असतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. कारण आज जर पाहिलं आपण की आध्यात्मिक विषय घरामध्ये नसतात, जास्त कमी असतात. तर आध्यात्मिक जर आईवडील असले की आम्हालाही स्वतः आजही अध्यात्माची कास आहे की गुरु केला पाहिजे आयुष्यामध्ये. कुठंतरी आपण जेव्हा आईवडील देवाऱ्यामध्ये हात जोडतील तेव्हाच मुलं जोडतील. बसलेले किती मुलं आईवडिलांच्या पाया पडतात, हात वरती करा. ॲटलिस्ट आईच्या तरी वडील कामाला निघून गेले असेल 2-4 हात आले. तर पूर्वी मी बाल सहकारी युवा प्रबोधनवर काम करायचे. मी पहिले हे सांगायचे की आईच्या पाया पडा. का पडा, तर आई देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे आपली. किंवा उदाहरण द्यायचं जर झालं तर पांडुरंग कोणासाठी, म्हणजे का विटेवर उभे, का वीट फेकून मारली. तर हे सगळे अध्यात्माची कास जिथं असते तर तिथं आईवडिलांचं महत्त्व सांगण्याची वेगळी गरज पडत नाही. श्यामची आई सगळ्यांनी वाचलेलंच असेल की श्यामला जेव्हा पोहता येत नाही म्हणून आईनी मारल्यानंतर श्यामचं व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी कसे घडले, तर हे वाचनामधूनच तुम्हाला कळेल. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मोबाईलचा जमाना आलेला आहे, तर वाचन कुठंतरी कमी पडत चाललेलं आहे. तर मीही तेच सांगेल. आणि सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. कारण दिवसभरामध्ये 24 तासात आपल्या मनामध्ये 60 ते 70% विचार हे निगेटिव्ह येत असतात. तर त्या निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्हमध्ये जर आपल्याला परावर्तित करायचं असेल तर आपल्याला चांगली संगती म्हणा, चांगलं घरातलं वातावरण, चांगले आध्यात्मिक वातावरण असणं गरजेचं आहे. तर हे करणं म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टी वाचणं, पॉझिटिव्ह गोष्टी पाहणं, यामधून या सगळ्या गोष्टी होत असतात. तर आम्हाला वेळेचं बंधन आहे, तर तेवढ्याच वेळेमध्ये गेस्टला आम्हाला बोलायचं आहे. तर जाता जाता एवढंच सांगेल सकारात्मकसाठी की माझ्याबरोबर हे झालं नाही, ते झालं नाही. रोजचं मोटिवेशन माझं इंस्टावर असतं. असं आपण म्हणतो, अरे मला जर आमक्याचे पॅरेंट्स किती लाड करताय, मला असे पॅरेंट्स पाहिजे होते. किंवा 10वीला आता काही मुली 10वी पासून 11वीत जातील की मला इतके मार्क पडले असते तर मी इकडं गेले असते, तिकडं जाण्याऐवजी इकडे गेले असते. म्हणजे थोडंसं नकारात्मकता पचवायची नसते. तर एवढं सांगेल, जो हुआ उसे सोचा नहीं करते, जो मिला उसे खोया नहीं करते, सफलता भी उन्हीं को मिलती है जो हालात पे रोया नहीं करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.